तर आज आपण बनवणार आहे शेवग्याच्या पानांची भाजी. अतिशय पौष्टिक असते. तुम्ही गूगल करा, बघा त्याचे गुणधर्म किती आहेत त्याच्यात. अतिशय पौष्टिक अशी शेवग्याची भाजी तुम्ही जरूर बनवून खावा. तर शेवग्याचा पाला आपण त्या फांद्या असतात त्या आणलेत. शेवग्याच्या त्या झाडाच्या पानं आणायचं आणि हे पूर्ण असं काढून घ्यायचे त्याचे असे पाला आणि त्याच्यात हे असे छोटे छोटे हे काटे असतात त्या घ्यायच्या नाहीत, फक्त पानं घ्यायची. आपण आहे ना, आता आपण पहिले या पानांना धुवून स्वच्छ घ्यायचं आणि त्याच्यानंतर चिरायचं. तर अशा प्रकारे भाजी धुवून घ्यायची मस्त. भाजी आहे ना कापायच्या पहिले धुवायची आणि मग धुवून झाल्यावर कापायची. अशा प्रकारे भाजी धुवून घ्यायची आणि हे पाणी जरा निथळून द्यायचं त्याचं. तर असे निथळून घ्यायचं पाणी थोडं. हे बघा आपली भाजी आता निथळून झालेली आहे, त्याचं पाणी पूर्ण निघालेलं आहे. आता हे आपण कापून घेऊ, चिरून घेऊ. अशा प्रकारे हे चिरून घ्यायची. आणि आपल्याला बघा कांदा जरा जास्त घ्या तुम्ही. इथं कांदा घ्यायचा असा. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर लसूण पण तुम्ही घेऊ शकता. लसूण असा ठेचायचा. आम्ही इथं लसूण नाही घेते आज फक्त कांदा आम्ही वापरणार आहे. आता आपली भाजी इथं चिरून झालेली आहे आणि कढई गरम करायला ठेवली इथे. आता कढई गरम करून झाल्यानंतर हा कांदा तेलात टाकायचा. आणि हे बघा इथं अजून आपल्याला मीठ, तुम्हाला चटणी वापरायची असेल तर चटणी वापरू शकता, नाही तर मिरच्या पण वापरू शकता. आम्ही इथे चटणी घेतली आहे आणि शेंगदाण्याचं कूट. आता आपली कढई तापलेली आहे, त्याच्यात आपण तेल टाकूया. तेल टाकल्यावर लगेच कांदा टाकून घ्यायचा. या भाजीला ज्याला तेल जास्त वापरायचं. तर तेल तापलं, आता याच्यावर आपण कांदा परतून घ्यायचा. आता हे चांगला कांदा परतून घ्यायचा आपण, थोडा ब्राऊन होईपर्यंत. आपला कांदा आता भाजून झालाय, तर लगेच याच्यात भाजी टाकायची. भाजी टाकून असे मस्त परतून घ्यायचे, मिक्स करायचे एकदम. हे बघा अशा प्रकारे मस्तपैकी असे परतून घ्या. आता याच्यात तुमच्या चवीनुसार चटणी टाका, नाहीतर लाल तिखट टाका, नाहीतर तुम्ही आपल्या मिरच्या पण टाकू शकता. आणि चवीनुसार मीठ टाका आणि मस्त मिक्स करून घ्या हे सगळं भाजीला. आता मस्त आपली भाजी परतून झाली. आता याच्यावर झाकण ठेवायचं. 4-5 मिनिटासाठी आपलं झाकण ठेवायचं. इथे मस्त भाजी वाफवून घ्यायची. अतिशय पौष्टिक भाजी असते. आता 3-4 मिनटं झालेत, आपण जरा झाकण काढून बघूया वाफरले आपली भाजी. तर मस्तपैकी वाफ सुटलेली आहे त्याला. आता ही थोडीशी आपण परतून घ्यायची आणि याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकायचं. आणि मिक्स करून घ्यायची.
अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची आणि एकदम सोपी भाजी आहे. 5 ते 10 मिनटातच होऊन जाते, काहीच अवघड नाही. याच्यात तुम्ही फक्त लसूण अजून ॲड करू शकता आणि एकदम पौष्टिक भाजी असते. आणि शेवगा तर काय सगळीकडे असतोच, त्याबद्दल करून बघा आणि नक्की मला सांगा. आता याच्यावर झाकण ठेवायचं, अजून 4-5 मिनटं याच्यावर झाकण ठेवून याची नुसती वाफेवर शिजते आणि 4-5 मिनटं झाल्यावर आपली भाजी तयार असेल. 4 ते 5 मिनटं झाले, आपण झाकण टाकून बघूया. आपली भाजी तर झाली असेलच. आता हे बघा कशी मस्त भाजी झालेली आहे. जास्त वेळ ठेवू नका, नाही तर करपेल. हे बघा आपली भाजी आता तर झालेली आहे. 5 ते 10 मिनटात अतिशय पौष्टिक अशी शेवग्याच्या पानांची भाजी तुम्ही करू शकता. आणि करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ते.